राज्यातील काही भागात मागील 5 दिवसांपासून ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरी पडतायत, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावतोय। हवामान विभागाने आज राज्यभरात तर पुढील 4 दिवस राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज दिला, तर मान्सूनने देशाच्या आणखी काही भागात माघार घेतली। मान्सून यंदा आपल्या सरासरी वेळेच्या 3 दिवस आधीच म्हणजे 14 सप्टेंबरला परतीच्या प्रवासावर निघाला होता। त्यानंतर मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास अडखळतच सुरू आहे। मान्सूनने आजही पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून माघार घेतली, तर मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक हवामान आहे। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या आणखी काही भागातून, तर उत्तर प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश तसेच जम्मू आणि काश्मीरच्या आणखी काही भागातून माघार घेण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय। राज्यात आज ठिकठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि जालना जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला, तर संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण मध्य महाराष्ट्र तसंच कोकणात ठिकठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचाही अंदाज देण्यात आलाय। उद्या विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। बुधवारी यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गुरुवारी आणि शुक्रवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। गुरुवारी परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव, तर शुक्रवारी धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। इतर भागात ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील अशी ही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहू शकतो। बुधवारी पुणे, अहिल्यानगर, सांगली आणि सोलापूर, तर गुरुवारी पुणे, सोलापूर, सांगली आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। बुधवारी आणि गुरुवारी मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज देण्यात आलाय। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।